मंडळी, तुम्ही कधी गरम पाण्यामध्ये संत्री टाकली आहे का? नसेल टाकली तर आजपासून नक्की टाकणार आहात. रिझल्ट बघा तुमच्या समोर आहे. किती भारी रिॲक्शन झाली आहे ना. नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. इकडे मी घेतलेली आहे संत्री. आता आपण संत्री सोलल्यानंतर याचं जे काही हे साल आहे ना ते फेकून देतो, पण असं कधीच करायचं नाही. आता ह्या संत्रीच्या सालाचं काही जण काय करतात तर ते सुकवायला ठेवतात, पूर्ण उन्हामध्ये वाळवायला ठेवतात आणि मग त्याची पावडर करून स्किनसाठी वगैरे वापरतात. तुम्ही पण त्यातले असाल तर खूप बेस्ट आहे, असं तुम्ही करू शकता. पण आज आपण संत्रीचा वापर त्यासाठी न करता आपण त्याचा वापर आज क्लिनिंगसाठी करणार आहोत आणि 3 वेगवेगळ्या प्रकारचं क्लिनिंग जे काही स्प्रे म्हणा किंवा सोल्युशन म्हणा ते आज आपण बघणार आहोत. एक स्प्रे आहे आणि 2 सोल्युशन आपण आज बघणार आहोत. त्यामुळे तुमच्याकडे जेवढे संत्री असेल, तुम्ही जर असे सालं फेकून देत असाल तर सालं जमा करायचे. सुकलेले सालं असेल तरीही चालणार आहे. बघा इकडे मी साधारणतः 3 संत्रीचे साल इकडे पूर्ण घेतले आहेत. आपल्याला ते अशा पद्धतीने कापून घ्यायचे. आता याच्या 2 पद्धतीने सुद्धा तुम्ही हे सोल्युशन बनवू शकता. ते कसं ते समोर मी तुम्हाला सांगणार आहे, पण जे पटकन होईल ते सोल्युशन आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो चला आता आपण सगळे हे जी सालं आहेत ना ते कापून घेऊयात. मला तर माहिती आहे संत्री हे व्हिटॅमिन सी ने अगदी रिच आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या लहान मुलांना किंवा तुम्ही सुद्धा याचं सेवन नक्कीच केलं पाहिजे. आता इकडे साल आपले कापून झालेले आहेत. आता इकडे मी पातेलं घेते आहे. हे पातेलं मी हे जे काही आपण हॅक्स बघतो त्यासाठीच हे वापरते, क्लिनिंगसाठीच या पातेल्याचा वापर करते. पण तुम्ही रेग्युलर पातेलं वापरले यासाठी तरी काहीच हरकत नाही. हे संत्री आहे. आता तुम्हाला किती सोल्युशन बनवायचं त्यावरती. आता मी 3 सोल्युशन बनवणार आहे, त्यामुळे मी भरपूर पाणी यामध्ये टाकले. साधारणतः मी इकडे 3 मोठे ग्लास भरून पाणी टाकलेलं आहे. आता बघा हे पाणी आपल्याला उकळी काढू द्यायची आहे. आता यामध्ये आपण जेही हे सोल्युशन बनवतोय ना एकदम सोपं आहे आणि तुम्हाला रिझल्ट एकदम जबरदस्त देणार आहे. जबरदस्त व्हिडिओ बनणार आहे. त्यामुळे आताच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. थोडंसं पाणी गरम झालं तर त्यामध्ये आपण जे साल कापून घेतले होते ते संपूर्ण साल यामध्ये घालायचे. बघा मी जेही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते ते आवडले तरच लाईक करायचं. आवडलं नसलं तर डिसलाईक सुद्धा तुम्ही नक्की करू शकता. म्हणजे मला तरी समजेल की मी अजून इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे आणि लाईक केलं तर मला नक्की समजेल की तुम्हाला व्हिडिओ आवडला आणि मी असेच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केले पाहिजे. आता आपल्याला ह्या सोल्युशनला ना उकळी काढून घ्यायची आहे आणि उकळी काढल्यानंतर फक्त वरती 5 मिनिटं हे शिजू द्यायचे आहेत. आता इथे 2 मेथडने तुम्ही हे करू शकता. एक म्हणजे ही जी अगदी 5 मिनिटात तयार होणारी आहे, जे की तो संत्रीच्या सालीचा पूर्ण अर्क आपल्याला त्या पाण्यामध्ये आणायचा आहे म्हणून आपण हे करत आहोत. दुसरी गोष्ट जी बॉटल असते बघा प्लास्टिकची, त्या बॉटलमध्ये अशा संत्रीचे सालीचे काप करायचे, पूर्ण बॉटल भरून पाणी टाकायचं आणि ती बॉटल 1 दिवसासाठी तसंच ठेवायचं. म्हणजे रात्रभर जी प्रोसेस होणार आहे संत्रीच्या सालीचा जो काही पूर्ण अर्क आहे तो त्या पाण्यामध्ये येईल. म्हणजे तिथे काय होईल की तुमचा गॅस वाचेल, पण मात्र तुम्हाला टाईम जास्त लागेल. तुम्ही तेही करू शकता. जे तुम्हाला इझी वाटेल त्या मेथडने करा. आपल्याला कसं टाईमची जरा कमीच असते, लवकर ज्या गोष्टी होतील त्याच आपण बघत असतो. त्यामुळे म्हटलं चला तुम्हाला शॉर्टकट मेथड तुमच्यासोबत शेअर करते. ओके. त्यानंतर बघा याला एक उकळी आलेली आहे. आता उकळी आल्यानंतर मी गॅस हा मध्यम करत आहे. मध्यम गॅस केल्यानंतर आपल्याला पुन्हा 5 मिनिटं हे उकळायचं आहे. जास्त उकळायची गरज नाही. तुम्ही बघणार की याचा कलर पूर्ण केशरी झालेला असेल. बघा आता मी इकडे गॅस बंद केलेला आहे. आता आपण हे सोल्युशन पूर्ण गाळणीने गाळून घेणार आहोत. रिझल्ट बघू शकता. पूर्ण पाण्याचा कलर जो आहे केशरी झाला आहे. म्हणजे याचाच अर्थ की ह्या सालीचा जो पूर्ण अर्क आहे किंवा या संत्र्याचा पूर्ण अर्क ह्या पाण्यामध्ये आलेला आहे. आणि जर तुम्ही ह्या पाण्याचा स्मेल घेतला जेव्हा हे उकळतं ना तेव्हाच त्या घराभर अगदी संत्रीच्या सालीचा स्मेल दरवळत असतो. सो हे आपलं संत्रीच्या सालीचं पाणी तयार झालेलं आहे. बेस्ट आहे. नक्की करून बघा. तुम्हाला 100% याचा रिझल्ट जबरदस्त येणार आहे. आता बघा आपल्याला यामध्ये अजून एक गोष्ट टाकायची आहे आणि ती म्हणजे बेकिंग सोडा. एक मोठा चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे. जसं आपण यामध्ये बेकिंग सोडा घालतो तसं बघा याची रिॲक्शन व्हायला सुरुवात होते. जर तुमच्याकडे बेकिंग पावडर असेल तर पुन्हा ॲडिशनली अर्धा चमचा बेकिंग पावडर घालायचं आहे. बेकिंग सोड्याला रिप्लेस करून बेकिंग पावडर यामध्ये टाकायचं नाही. बेकिंग सोडा वेगळा असतो, बेकिंग पावडर वेगळं असतं. आणि दोन्हीही तुमच्याकडे नसेल तर इनोचं एक सॅचे येतं ना ते अर्धं सॅचे तुम्हाला याच्यामध्ये टाकायचं आहे. म्हणजे सोल्युशन तुमचं कितपत आहे त्यानुसार म्हणते. जास्त सोल्युशन असेल तर संपूर्ण लागेल. बघा थोडासा डार्किश कलर याचा झालेला आहे ह्या पाण्याचा, कारण त्याचं रिॲक्शन एकमेकांसोबत झालेलं आहे. आता हे सोल्युशन पूर्ण तुम्ही थंड होऊ देऊ शकता आणि मग याचं जे आहे पार्टिशन करून आपल्याला याचे वेगवेगळे सोल्युशन बनवायचे आहे. जर तुम्ही फक्त हे सोल्युशन असंच ठेवलं आणि याचा स्प्रे केला ना तर तुम्ही बघणार घरभर अगदी जर कुंबटवास येत असेल ना तर घरभर कुंबटवास येणार नाही. अगदी संत्र्याचा मस्त असा फ्रेश स्मेल येतो. आपण अगदी संत्रं तोडलं सुद्धा, अगदी खायला सुद्धा लागलो तर घरभर अगदी संत्र्याचा वास येतो. आपल्या हाताचा सुद्धा वास येतो आणि समोरच्याला लगेच कळतं की आपण संत्री वगैरे खाल्लेली आहे. बरोबर ना? तुमच्यासोबत सुद्धा असंच झालं असेल.
बघा आता आपण एक छोटीशी स्प्रे बॉटल घेतली आणि ती पूर्ण स्प्रे बॉटल भरून आपण हे जे सोल्युशन बनवलं बेकिंग सोडा आणि संत्रीचं ते पूर्ण यामध्ये टाकलेलं आहे। आपल्याला 3 सोल्युशन बनवायचे। सगळ्यात पहिले आपण स्प्रे बघत आहोत। आता हा जो काही स्प्रे आहे त्यामध्ये अजून ॲडिशनल आपल्याला एक गोष्ट टाकायची आहे आणि ती म्हणजे मीठ। जे मीठ आपण भाजीमध्ये टाकतो ते मीठ यामध्ये आपल्याला अर्धा चमचा टाकायचं आहे, बाकी यामध्ये काहीच टाकायचं नाही। आणि जबरदस्त आपलं एक सोल्युशन तयार झालेलं आहे। हे सोल्युशन तुम्ही जे आहे नेहमी बनवून ठेवू शकता। संत्री खरंच आता बाजारामध्ये उपलब्ध होत आहे, चांगल्या दरात मिळत आहे। त्यामुळे जर तुम्ही सुद्धा घरी संत्री खात असाल तर हा स्प्रे तुम्ही आवर्जून बनवून बघा। आता ह्या स्प्रेचा कशासाठी वापर करायचा आपण बघणार आहोत। तर घरामध्ये कुंबट वास येत असेल, चिलट, मच्छर, माशा जास्त होत असेल तर अशा वेळेस तुमच्या घरामध्ये कानाकोपऱ्यामध्ये तुम्ही हा स्प्रेचा नक्की वापर करा। घरामधील कुंबट वास तर नाहीसा होईलच होईल, पण घरामध्ये जे चिलट, मच्छर, माशा होत आहेत त्या नक्की यामधनं जातील। किंवा तुम्ही हे जो काही स्प्रे आहे तुमच्या गॅलरीमध्ये भरपूर झाड वगैरे असेल तिथे सुद्धा मारू शकता। झाड वगैरे असले तर तिथे चिलटे, मच्छर जास्त असतात, सो हा स्प्रे नक्की ट्राय करून बघा। सेकंड सोल्युशन डिशवॉश लिक्विड होतं माझ्याकडे, त्याची बॉटल रिकामी झाली होती तर अर्धी बॉटलमध्ये मी हे सोल्युशन घातलेलं आहे आणि उरलेलं सोल्युशन दुसऱ्या बॉटलमध्ये घातलं आहे। जे डिशवॉश लिक्विड तुम्ही वापरता ते यामध्ये टाकायचं आहे। जर तुमच्याकडे डिशवॉश लिक्विड नसेल तर मग हे जे गरम गरम सोल्युशन आहे त्यामध्ये जर तुम्ही साबणाचा वापर करता तर ते किसून घालायचं, म्हणजे ते पूर्ण यामध्ये मेल्ट होऊन जाईल, डिझॉल्व होऊन जाईल। शेक करायचं, आपलं सोल्युशन तयार झालेलं आहे। या सोल्युशनचा वापर कशासाठी करायचा चला बघूया। बघा दसरा दिवाळी अगदी तोंडाशी आला आहे, घरभर सगळ्यांच्या साफसफाईची मोहीम जी आहे ती सुरूच आहे, मला माहिती आहे। मग अशा वेळेस किचनमधील जे काही भांडे आहे ते सुद्धा आपण घासतो। जर तुमच्या किचनमधल्या भांड्यांना काळवटपणा आला असेल, चिकटपणा आला असेल, स्टीलचे असतील, ॲल्युमिनियमचे असतील तर तुम्ही हा स्प्रे किंवा हे सोल्युशन नक्की बनवून बघा। जी काही चकाकी येते ना, जबरदस्त येते, तुम्हाला अशाने कशानेच येणार नाही। एवढी जबरदस्त संत्रीच्या सालीचा हा जे काही सोल्युशन आहे ते बनतं आणि यामध्ये जे आहे आपण अजून ॲडिशनल लिक्विड टाकलेला आहे, त्यामुळे याचा जो रिझल्ट येतो ना तो अगदी दुप्पट रिझल्ट येतो। तुम्ही नक्की बघा, याचा जो काही शायनीनेस आहे ना तो जबरदस्त येतो। तर तुम्ही बघू शकता मी फक्त भांडी ही धुती आहे आणि जर्मलचे असतील किंवा मग स्टीलचे असतील, जबरदस्त भांडे निघतात म्हणजे निघतात। तुम्ही एकदा हे सोल्युशन नक्की बनवून बघा, रिझल्ट तुमच्या समोर आहे। शायनीनेस बघू शकता स्टीलच्या भांड्याला किती आलाय आणि जे सोल्युशन साठी मी बनवते बघा, हे पातेल हे पूर्ण काळपट झालं होतं ते पण बघा किती छान पद्धतीने निघालंय। तिसरं सोल्युशन कसं बनवायचं चला ते बघूयात। तर उरलेलं पूर्ण सोल्युशन आता मी ह्या बॉटलमध्ये टाकलेलं आहे। आपल्याला घ्यायचं आहे लिक्विड डेटॉल, जे डिसइन्फेक्टेड अँटीसेप्टिक लिक्विड तुम्ही वापरता ते तुम्हाला यामध्ये टाकायचं आहे। साधारणतः अर्धा जे काही त्याचं बॉटलचं झाकण असतं तेवढं टाकलंय। नंतर मी इकडे घेतलेला आहे निरमा, थोडासाच निरमा टाकलाय, जास्त टाकायचा नाही, कारण आपल्याला त्या सोल्युशनमधनं जो संत्रीचा स्मेल आहे, सुगंध आहे तो आला पाहिजे। त्यानंतर हे सोल्युशन आपलं तयार झालंय। आता हे व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं आहे। सोल्युशन आपलं तयार झालंय। चला सांगा पटकन हे सोल्युशन आपण कशासाठी बनवलं असेल बरं, मी कमेंटमध्ये तुमच्या उत्तरची नक्की वाट बघेल। तर रोज आपल्या घरामध्ये तर फरशी पुसलीच जाते, मग काय करतो आपण मार्केटमधनं सोल्युशन आणतोच। बरं ते काही वाईट नाही, पण हे सोल्युशन नक्की बनवून बघा। फरशी पुसायच्या पाण्यामध्ये हे सोल्युशन तुम्हाला टाकायचं आहे आणि मग तुम्हाला फरशी पुसायची आहे। तुम्ही बघणार फरशी खूप सुंदर पद्धतीने, अगदी त्यावरती जर काही घाण असेल ना तर निघते, चिकटपणा असेल तो सुद्धा नाहीसा होतो। त्याचबरोबर हे सोल्युशन तुम्ही घरातील जे काही फर्निचर आहे ते साफ करण्यासाठी, फॅन साफ करण्यासाठी, त्यासाठी सुद्धा तुम्ही ह्या सोल्युशनचा वापर करू शकता। खूप छान पद्धतीने क्लीन निघतं। टाइल्स जर तुम्हाला साफ करायचे असेल तरी सुद्धा तुम्ही ह्या 3 नंबरच्या सोल्युशनचा वापर करू शकता। तर मंडळी तुम्हाला ह्या संत्रीचा वापर कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। संत्रीच्या सालीचा तुम्ही कसा वापर करता तेही कमेंट करून सांगा आणि हे 3ही सोल्युशन तुम्हाला कसे वाटले तेही कमेंट करून सांगा। फेसबुकवर व्हिडिओ बघत असणार लाईक करा, फॉलो करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार मंडळी, बाय।